तिथं काल हे सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या पक्षाचं तिथं घोषित केलं, ही चांगली गोष्ट आहे। पण जे काही दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे, कधी कधी काकींचा हात ओढला जातो, काकींच्या पाठीवर हात ठेवला जातो। त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर कालच कदाचित जय कुठेतरी बसण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग त्याला कुठेतरी बाजूला बसवणं, हे जे काय आम्ही टी व्हीवर तिथं बघत होतो त्याला मन सुन्न। अजितदादांचं प्रेम या महाराष्ट्रावर होतं, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीवर होतं, आमदारांवर होतं आणि त्यांच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांवर होतं। पण दादांना ते चार जे कोणी नेते आहेत ते त्रास देत होते। दादांनी सुद्धा अनेक वेळा बोलून दाखवलेलं आहे, पत्रकारांशी सुद्धा ते बोलले असावेत। ते चार जे नेते आहेत त्यांना दादांवर कंट्रोल करता आला नाही, कारण का दादा एक धडाडीचे नेते त्या ठिकाणी होते। त्यांना कसं करायचं, कसं काम करून घ्यायचं हे त्यांना तिथं माहीत होतं। आणि मग दुर्दैवाने दादा गेल्यानंतर दादांना न्याय मिळावा यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते चार जे कोणी आहेत त्यांनी राजकारणाकडे कुठेतरी त्यांचा मोर्चा वळवला आणि कदाचित त्यांची अपेक्षा होती की कुठेतरी त्या पक्षाचा ताबा तिथं घ्यावा। पण लोकांकडनंच मागणी झाली, आम्ही ती मागणी केली, आमदारांनी ते सुद्धा 35 आमदारांनी मागणी केली, 5 जे आहेत त्यांनी तिथं केली नाही, पदाधिकाऱ्यांनी मागणी केली आणि एवढं प्रेशर आल्यानंतर तिथं काल हे सुनेत्रा काकींना राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार या पक्षाचं तिथं घोषित केलं, ही चांगली गोष्ट आहे। पण जे काही दिवसांमध्ये आम्ही बघितलेलं आहे, कधी कधी काकींचा हात ओढला जातो, काकींच्या पाठीवर हात ठेवला जातो। त्याच्याचबरोबर काही ठिकाणी जर आपण बघितलं तर कालच कदाचित जय कुठेतरी बसण्याचा प्रयत्न करत होतो आणि मग त्याला कुठेतरी बाजूला बसवणं, हे जे काय आम्ही टी व्हीवर तिथं बघत होतो त्याला मन सुन्न झालं। ते चार लोक या पक्षाचा कंट्रोल घेण्याचा प्रयत्न नाही तर विचार करत असले तरी काकींना काही कमी समजू नका। पवार परिवारातले आहेत, लोकांची नाळ आणि त्यांची नाळ त्या ठिकाणी जुडलेली आहे। त्याच्याचबरोबर प्रेस कॉन्फरन्समध्ये त्या बोलू शकत नाहीत, त्या भावनिक आहेत, असं काहीतरी कारण द्या आणि प्रेस कॉन्फरन्स संपवा, असंही काहीतरी झालेलं आम्हाला त्या ठिकाणी कळालं। त्यामुळे एक समजून घ्या की त्यांना कमी समजणं, ते चार लोक तिथं चूक करत आहेत। लोकांनाही कळलेलं आहे, आमदारांनाही कळलेलं आहे आणि काकींनाही कळलेलं आहे असं आम्हा सगळ्यांना त्या ठिकाणी वाटतं। त्यामुळे ते चार लोकांनी काही केलं तरी तसं काही फरक पडेल असं मला तरी वाटत नाही।